चला, एवढा पाऊस आलेला आहे जोरात. इथं झालेलं आहे आपलं रक्षाबंधन. देवांना राख्या ठेवलेल्या आहे. नागनवर शोभाला पण ठेवली आहे, मशीनला पण आहे, दरवाजाला दिसत असेल तुम्हाला, तुळशीला पण आहे. एवढा पाऊस आला आहे जोरात. समोर चालू आहे पाऊस. इकडं मिस्टर तयार आहे. आज आहे 9 ऑगस्ट. 9 ऑगस्ट म्हणजे आदिवासी दिन. आज माझ्या सगळ्या बांधवांना आदिवासी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, हॅलो हाय सगळ्यांना, नमस्कार. चला, मी स्मिता, सोनबाई जे आहे ती सोनाली. तर सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? चला, आज रक्षाबंधन आणि 9 ऑगस्ट एका दिवशी आलेले. तर रक्षाबंधनाच्या पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि 9 ऑगस्टच्या पण. आज आहे आदिवासी दिवस. जायचं आहे बरं का. आमच्या इथं तहसील कचेरी आहे, तिथं कार्यक्रम चालू आहे. पण आहे ना, एवढा पाऊस आला आहे. आता 5 वाजलेले आणि 4:30लाच कार्यक्रम चालू झालेला आहे. पण पावसाने पूर्ण कार्यक्रमाचं हे केलं. पण चला, उघडेल आता, थोडा उघडेल असं वाटतं. आणि हे आहे बरं का असं शास्त्र की नारळी पौर्णिमेला जेव्हा समुद्रात नारळ कोळी बांधव टाकतात तेव्हा पाऊस हा येतोच आणि आला पाहिजे, शुभ असतं. चला, आता पाऊस उघडण्याची वाट बघू. नंतर तुमच्याशी थोडासा कार्यक्रम शेअर करेल. चला, थोडा पाऊस थांबला, आपण कार्यक्रमाला आलेलो आहे. तर इथं खूप गर्दी, तर बघा खूप गर्दी झालेली आहे. गर्दी होती, खूप पब्लिक होती आणि आपण पण आलेलो आहे कार्यक्रमाला. तर इथं बाजूला आहे आता रथ. यात आहेत एकलव्यजी, त्यांचा पुतळा आहे आणि त्या रथानेच हे निघालं होतं मिरवणूक. पण आपल्याला काही जमलं नाही मिरवणुकीला जायला, कारण पाऊस चालू होता आणि भर पावसात त्यांनी मिरवणूक काढलेली होती. तर इथं चालू आहे डान्स. या मुलींनी छान भाषण केलेलं आहे, तडफदार असं छान भाषण केलं. पण कसं आहे, कॉपीराईट येतं किंवा तुम्हाला माहिती असेल सोशल मीडियावर जास्त हे घेणं चुकीचं असतं, त्याबद्दल सॉरी. तर इथं मी माझा वॉइस ओव्हर करते. इथं का तर गाणे होते खूप छान छान आणि गाण्यांवर लगेच कॉपीराईट येतं. तर बघा, इथं आराध्याने पण छान फोटो घेतला, व्हिडिओ पण घेतला मी त्याचा छान तिथं. तर छान वाटत होता ना. आणि बघा आपले एकलव्यजी, त्यांनी आपल्या गुरूंना आपला अंगठा दान केला होता. तर इथं छान असे भाषणं झाले. नंतर बक्षीस वितरण समारंभ झाला. मुलींनी ज्या वारली प्रिंट केलेल्या भेटवस्तू होत्या त्याही देण्यात आल्या आणि खूप सारे छान असे डान्स होते. सगळे आदिवासी गाण्यांवरच होते. तर बघा, यांच्या स्टेपवरून सांगा मला कुठलं गाणं असेल. आणि बॅनर पण खूप छान बनवलेलं होतं, पाठीमागचं बॅकग्राऊंड खूप छान होतं, मस्त. आमच्या इथं तहसील कचेरी आहे, तिथं हे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं असतं. तर बघा, छान मुली नाचत होत्या नऊवारी साडी नेसून आणि खूप गर्दी होती. खेड्यापाड्यांवरून आलेल्या मुली होत्या बरं का. खूप घोटी, गतपुरी, सिन्नर तालुक्यात जेवढ्या वाड्या वस्त्या असतील तिथून प्रत्येक गावातून एक ग्रुप आलेला होता. एक गाडी आलेली होती. बाहेर गाड्यांची खूप मोठी पार्किंग केलेली होती. तर बघा, छान गाणे होते आणि सगळे शेतीवर आधारितच होते गाणे. तर आदिवासी गाणे जर ऐकले असेल त्यांच्या स्टेपवरून मला सांगा बरं का कुठलं गाणं असेल हे. तर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, मी खूप गर्दी होती. बारीक पाऊस चालू होता तरी पण पब्लिक बसलेली होती. इथे या मुलीने पण छान डान्स केला एकटीनेच. तिचं एकटीचंच गाणं होतं पण छान डान्स केला तिने. छोटी मुलगी होती.
नंतर इथं हा ग्रुप आलेला आहे डान्स करायला. तर यांनी सगळे शेतीवरच गाणे घेतलं पूर्ण. बघा बैलजोडी दाखवली दोघींनी मस्त. भात पेरणं, भात आधी वावरात गाळ करणं, मग भात पेरणं, मग रोपाचं हे करणं. इथं मग पूजा दाखवली त्यांनी छोटीशी, नमस्कार केला. तर छान असं सगळं गाण्यात उतरवलं होतं त्यांनी. नंतर इथं लग्न लावलं, सिंपल साधं सोपं असं छान लग्नाचंही त्यांनी इथं दाखवलं. नंतर इथं बाळ झालं, बाळाची 5वीचा कार्यक्रम याचा छान दाखवलं त्यांनी. नंतर इथं परत ग्रुपने एक छोटीसे हे होतं गाण्यात ते दाखवलं. आणि नंतर इथं त्या मुलीने ना आदिवासी झेंडा घेऊन छान मानवंदना म्हणजे हे केलं सगळ्यांना. इथं परत दुसरा ग्रुप जॉईन झाला गाण्याला. या मुलींनी लेझिमवर आदिवासी गाणं छान केलं. या मुलींचं झालेलं होतं गाणं, छान वाटत होत्या ना मुली. त्या लेझिमवरच छान गाणं झालं. या 3 मुलींचं पण छान गाणं होतं. तर चला, आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. आता इथं चालू होते आभार सत्कार असं, पण आता आपल्याला वेळ नव्हता त्यामुळं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 9 ऑगस्टचा कार्यक्रम कसा झाला आमचा सिन्नरमध्ये ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला, सगळ्यांना बाय बाय. पाऊस बारीक चालू आहे.